सध्या मी उभा आहे रोहा ते नागोठण्या दरम्यान येणाऱ्या भिसेखिंडीमध्ये। आपण पाहताय ही भिसेखिंड आहे आणि या भिसेखिंडीच्या लगत अगदी आपण जर पाहिलं तर ही झाडं आहेत आणि झाडं आणि ही सोबतची माती ही कधीही उलमडून पडून जी आहे ती या रस्त्यावरती येऊ शकते। आपण जर पाहिलं तर सध्या कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतानाचं चित्र देखील पाहावयास मिळत आहे आणि त्याच कारणास्तव ही जी झाडं आहेत आणि ही जी माती आहे केव्हाही रस्त्यावरती येऊन या ठिकाणी हा रस्ता जो आहे तो बंद होऊ शकतो। प्रशासनाने यावरती उपाययोजना करणं आता गरजेचं बनलेलं आहे, कारण का या मार्गावरून हजारो जे प्रवासी आहेत ते प्रवास करत असतात। रोहाचं आपण पाहिलं तर तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्या तालुक्याच्या ठिकाणाला जोडण्याचा जे आसपासचे खेडोपाडी आहेत त्याला काम जे आहे ते हाच जो मार्ग आहे तो करत असतो आणि याच मार्गावरती आता भिसेखिंडीमध्ये जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीची जी वृक्ष आहेत ते अगदी भिसेखिंडीच्या लगत आहेत आणि अशा पद्धतीची माती जी आहे ती अगदी भिसेखिंडीच्या लगत आहे। केव्हाही या पावसाळ्याच्या दरम्यान ही माती जी आहे ती उलमळून रस्त्यावरती पडू शकते आणि यामुळे हा रस्ता जो आहे तो बंद होऊ शकतो व पर्यायी आपण पाहिलं तर या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा अपघात देखील होण्याचा धोका जो आहे तो संभावू शकतो। त्यामुळे या आता संपूर्ण परिस्थितीकडे प्रशासन कसं पाहतंय आणि यावर काय उपाययोजना करतंय हेच खरं पाहावं लागणार आहे। राजवैशम पायन, TV9 मराठी, रायगड रोहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।